नमस्कार, मी रजस. स्वागत आहे तुमचा इंटरनेट कॅपमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत एक नवीन व्हिडिओ घेऊन. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुमचे जे जॉब कार्ड आहेत ते समजा तुमच्याजवळ नाही आहेत आणि तुमचे ते हरवले आहेत आणि ते आपल्याला आता जॉब कार्ड डाउनलोड करायचे आहेत. आणि ते जॉब कार्ड डाउनलोड कसे करायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, तुमच्या कम्प्युटरमध्ये किंवा तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला क्रोम ब्राउझर ओपन करायचा आहे आणि तेथे तुम्हाला सर्च करायचे आहे नरेगा सर्च केल्यानंतर तुम्हाला दिसून येते 2 नंबरवर पंचायत असं नाव तुम्हाला दिसून येते. याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिला ऑप्शन दिसतो डाटा एंट्री. त्यानंतर तुम्हाला जनरेट रिपोर्ट या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे जे स्टेट आहेत ते तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत. त्यानंतर तुम्ही बघू शकता येथे तुमचे जे इयर आता सुरू आहेत ते तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे, जसे 25-26. त्यानंतर तुमचे डिस्ट्रिक्ट जे आहेत तुम्हाला ते सिलेक्ट करून घ्यायचे आहेत आणि तुमचा जो तालुका आहे तुम्ही तो तालुका इथून सिलेक्ट करा आणि तुमच्या गावाचे नाव तुम्ही येथे निवडून घ्या. त्यानंतर प्रोसीड या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता R1 जॉब कार्ड रजिस्ट्रेशन. त्याच्यामध्ये तुम्हाला 3 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्टर. या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या गावामध्ये जेवढे जॉब कार्ड ॲक्टिव्ह आहेत त्यांची तुम्हाला लिस्ट दिसतो. त्याच्यामध्ये तुमची फॅमिलीतला जो नाव आहे तो नाव तुम्ही येथे सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचे जे नाव आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक कराल. त्यानंतर तुमचे जॉब कार्ड तुम्हाला येथे दिसून येतो. तुम्ही बघू शकता येथे जॉब कार्ड नंबर असतो, तुमच्या जॉब कार्ड फॅमिलीचा फोटो असतो, तुमच्या जॉब कार्डला जो अकाउंट नंबर लिंक असतो ते सुद्धा तुम्हाला इथे बँकेचे नाव दिसतात आणि तुमच्या जॉब कार्डवर किती नाव आहेत ते तुम्हाला इथे दिसून येतो. चला तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा.